Standard 6th Science, first chapter, characteristic. Today we learn characteristics of living organism. म्हणजे काय? सजीवांची वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? वैशिष्ट्ये. आता एक एक शब्द तुम्हाला महत्त्वाचा आहे. इंग्लिश मधला शब्द त्याचा मराठीत अर्थ माहीतच पाहिजे, तर तुम्हाला धडा समजेल सायन्सचा. बरं का? आता मला काही येत नाही, मला काही समजत नाही असं म्हणत बसायचं नाही. स्वतःहून प्रयत्न करायचे, आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. बरोबर का श्रेया? हां, बघा चित्र पाहायचे तुम्ही. आता वरती काय काय दिसते तुम्हाला चित्रामध्ये? दिस इज आवर मोती. म्हणजे हे एक मुलगा जो आहे त्या मोती बरोबर खेळत आहे. दिस इज आवर मोती. 2 years ago when we brought him home he was a small puppy. पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू, त्याला आपण पपी म्हणतो. म्हणजे 2 वर्षापूर्वी तो एकदम बाळ होता. ते आहे बघा पहिलं चित्र, बोट ठेवा त्याच्यावर. हा पपी आहे. पण 2 वर्षानंतर काय झालं? तो मोठा झाला, म्हणजे त्याची वाढ झाली, ग्रोथ झाली. ॲट दॅट टाइम ही कुड नॉट इवन स्टँड प्रॉपरली. म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा बाळ होता तेव्हा तो त्याच्या पायावर उभा राहू शकत नव्हता. ही यूज टू ड्रिंक द मिल्क वी गेव हिम अँड स्लीप फॉर अ व्हेरी लॉंग टाईम. म्हणजे आम्ही जे त्याला समृद्धी, लक्ष नाही तुझं, गप्पा नंतर मार, घरी जाऊन काही समजणार नाही इथं लक्ष नाही दिलं तर. जेव्हा तो लहान होता तेव्हा आम्ही त्याला काय करायचो? त्याला पिण्यासाठी दूध द्यायचो, मिल्क द्यायचो. तो काय करायचा? ते प्यायचा आणि लॉंग टाइम झोपून जायचा. खूप वेळ काय करायचा? झोपायचा. नाव मोती हॅज ग्रोन. तो आता वाढलाय. इफ अ बॉल इज थ्रोन फॉर अवे ही रन्स टू गेट इट. ही कॅचेस द बॉल इन दिस माउथ अँड ब्रिंग्स इट बॅक. आता आम्ही काय करतो? बॉल लांब फेकला की तो काय करतो? त्याच्या माउथमध्ये पळत जाऊन घेऊन येतो. इफ अ बिस्किट टू टॉस्ट हाय अप ही जम्प्स अँड कॅचेस इट इन द एअर. आणि मी एखादं बिस्किट जर हवेत टाकलं तर तो काय करतो? कॅच करतो. कशामध्ये? त्याच्या तोंडामध्ये. हां. वेन टेकन फॉर अ वॉक ही नाव पुल्स मी अलॉंग. आणि आता तो काय करतो? जेव्हा मी वॉकला बाहेर पडतो तेव्हा तो मलाच ओढत लांब लांबपर्यंत घेऊन जातो. आता काय हे सगळे बदल कशामुळे झाले? कारण त्या कुत्र्याच्या पिलाची ग्रोथ झाली, म्हणजे वाढ झाली. आणि वाढ ही काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे सजीवांची. वाढ ही काय आहे? सजीवांचं वैशिष्ट्य आहे. बरोबर ना? सजीव प्राण्याचीच वाढ होते, दगडाची वाढ होते का? निर्जीव प्राण्यांची वाढ होत नाही. हे त्या मोतीचं उदाहरण आपल्याला इथं समजावून दिलेलं आहे त्यांनी. मोती grew up, but during that time his dog, collar, his leash and his toys have all remained the same size. पण मोतीची वाढ झाली, पण मोती ज्याच्यासोबत खेळतो त्या वस्तूंची मात्र वाढ झालेली नाही. म्हणजे बॉल असेल, चेंडू असेल किंवा खेळणे असतील. They did not grow like मोती. Why this must have happened? मग सांगा बरं, हे असं का घडलं? Why happened? मी आता सांगितल्याप्रमाणे सजीवांची वाढ होते, निर्जीवांची वाढ होत नाही. आता इथं खालचं चित्र बघा, काय काय दिसतं या चित्रामध्ये तुम्हाला? एक शेतकरी बाबा आहे, शेळी मेंढी आहे, गाय बैल आहे, कोंबडीची पिलं आहेत, कोंबडा कोंबडी आहे ना, झाड आहे, एक मुलगा आहे आणि बाकीच्या सगळ्या वस्तू आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. मेनी थिंग्स आर शोन इन द पिक्चर. खूप वस्तू दाखवल्यात. विच ऑफ देम नीड फूड अँड विच थिंग्स इन द पिक्चर डोंट ग्रो. आता मला सांगा, म्हणतात ते की ह्याच्यामधल्या कुठल्या वस्तूंना अन्नाची गरज लागत नाही आणि कोणत्या वस्तूंची वाढ होत नाही? सांगा मग, पटपट सांगायचं, लवकर लवकर, पूर्ण वाक्यात. ह्यांचं काय? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? ग्रोथ. दे नीड नॉट फूड. त्यांना फूडची गरज नाही. फूड म्हणजे जेवण, अन्न. दे नीड नॉट फूड. त्यांना गरज नाही कशाची? फूडची. आणि काय इंग्लिशमध्ये काय सांगणार? अँड दे डोंट ग्रो. ग्रो म्हणजे वाढ होत नाही. मेक लिस्ट ऑफ बोथ सेपरेटली. तुम्हाला सांगितले लिस्ट करा अशा वस्तूंची. आता पुढच्या पानावर बघा, एक मुलगी आहे, ती काय करते? सांगा बरं, काय करते?
झाडाखाली बसून पुस्तक वाचतीये आहे ना, बसून नाही उभीच आहे. पक्षी आहेत, एक कावळा किंवा काहीतरी दिसतंय वरती झाडावर आहे ना, खारुताई आहे. मग काय दिले बघूया. गो टू अ लार्ज ट्री नियर युअर स्कूल ऑर होम. तुमच्या एखाद्या घराशेजारच्या किंवा शाळेजवळच्या मोठ्या ट्री जवळ जावा. केअरफुली ऑब्झर्व ऑल द स्मॉल अँड लार्ज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड इट. आणि तुमच्या सभोवताली असणाऱ्या लहान मोठ्या सजीवांची काय करा तुम्ही, यादी करा. मेक अ लिस्ट ऑफ ऑल दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग म्हणजे जिवंत. लिव्हिंग म्हणजे काय, ते शब्द जे सारखे सारखे येतात आहे ना आपल्या धड्यामध्ये, त्याच्यावर लक्ष द्यायचं, आपण ट्रेस करायचं. आतापर्यंत कुठले कुठले शब्द आले, लिव्हिंग, फूड, ग्रोथ आहे ना, हे अशा शब्दांवर लक्ष ठेवायचं. म्हणजे तुम्हाला काय होईल, सेमीचं सायन्स सुद्धा समजेल. टेक अ क्लोज लुक ॲट द ट्री ट्रंक ब्रँच. ट्रंक, ट्री ट्रंक, ब्रँचेस, ब्रँचेस म्हणजे फांद्या, लिव्ज म्हणजे पाने, अँड फ्लॉवर्स फुले. डीड यू स्पॉट एनी लिव्हिंग creatures in the rough bark of the trunk, on the leaves or in the soil beneath the tree? Are there any living organism hidden in the piles of fallen leaves? तर तुम्हाला काय काय निरीक्षण होतंय तुमचं ते तुम्हाला तिथं नोंदवायला सांगितले त्या झाडाच्या बाबतीत. मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीथिंग यू फाइंड. हां, तुम्हाला जे जे निरीक्षण दिसलं ते तुम्ही काय करायचंय, ऑब्झर्व करायचंय. कम्पेअर युअर लिस्ट विथ युअर फ्रेंड्स ऑब्झर्वेशन्स. तुमची निरीक्षणं तुमच्या मित्राबरोबर मैत्रिणीबरोबर शेअर करा, की तुला काय दिसलं, मला काय दिसलं, हे तुम्ही चर्चा करा असं म्हणतात ते. डज युअर कंबाइंड लिस्ट इन्क्लूड ग्रास ग्रोईंग अंडर द ट्री अँड स्मॉल सॅपलिंग्स? सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर सो लार्ज दॅट दे can be seen from a distance while others are very small. काय काय लिव्हिंग काय आहेत, लिव्हिंग बीइंग्स स्मॉल आहेत, आणि काय 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 आहेत, बिग आहेत. सम आर इवन मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे अतिशय जीवजंतू, की जे आपल्याला मायक्रोस्कोप तयार केलता बघा त्या स्वराकोळीनं. म्हणजे ते कशासाठी, म्हणजे आपल्या डोळ्यांना जे न दिसणारे जंतू असतात ते मायक्रोस्कोपमधून बघता येतात. म्हणजे इतके लहान लहान पण जीव आहेत, बरोबर आहे ना. जे आपल्या डोळ्यांना दिसतात ते पण आहेत आणि न दिसणारे पण सजीव अस्तित्वात आहेत, मायक्रोस्कोपिक. सो टायनी दॅट दे कॅन नॉट बी सीन विथ द नेक्ड आय. रिगार्डलेस ऑफ देअर साईज एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड एअर, फूड अँड वॉटर. दे गेन एनर्जी फ्रॉम फूड. म्हणजे ही ओळ महत्त्वाची आहे बघा. तिथं एअरपासून आहे ना, अंडरलाईन करा त्या ओळीला. ही ओळ महत्त्वाची आहे, अंडरलाईन करा. काय आहे ती ओळ शेवटची बघा. रिगार्डलेस ऑफ देअर साईज एव्हरी लिव्हिंग थिंग्स नीड्स. जरी त्यांची साईज लहान असो अगर मोठी असो, म्हणजे कणभर जरी असला ना, कणभर नखाच्या एका नखावर हजारो लाखो किटाणू असतात, त्यांना सुद्धा हवेची एअर, फूड आणि वॉटर म्हणजे हवा, अन्न आणि पाणी यांचीच गरज असते. आणि मोठ्यात मोठा आपल्या ह्या वर्गा एवढा जरी एखादा जीव असेल, आपल्या अख्ख्या शाळे एवढा जरी मोठा प्रचंड प्राणी असेल, तरी पण त्याला एअर, फूड आणि वॉटरचीच गरज आहे. आणि एकदम कण डोळ्यांना न दिसणारा जरी जीव असला तर त्याला कशाची गरज आहे, एअर, फूड, वॉटर. समजलं. हा त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. पुढे बघा. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय, वाढ आणि विकास. ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ग्रोथ इन लिव्हिंग बीइंग्स इज नॉट जस्ट द इन्क्रीज इन देअर साईज, हाईट अँड वेट. हां, ॲज अ बेबी ग्रोज इट ऑल्सो लर्न्स न्यू स्किल्स सच ॲज crawling, standing, walking and jumping. And development is the progress in an organism body, intelligence, work capacity and skills. त्यांनी असं सांगितलंय की एखादं जर बाळ असेल, बेबीचं उदाहरण दिलं इथं, तर त्याच्यात काय होतं, अगोदर ते रांगायला लागतं, नंतर ते चालायला लागतं, नंतर ते पळायला लागतं. ही झाली वाढ. शरीर जे वाढतं त्याला ग्रोथ म्हणायचं. पण तीच बेबी जर मोठी झाली की त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता येते, इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, वर्क कॅपॅसिटी, त्याची काम करण्याची क्षमता वाढते आणि त्याच्यामध्ये कौशल्य येतात. कॅपॅसिटी, स्किल्स अँड इंटेलिजन्स
हे म्हणजे डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट वेगळं. डेव्हलपमेंट म्हणजे विकास. आणि ग्रोथ म्हणजे वाढ, ती फक्त शरीराची आहे. म्हणजे एखादा मतिमंद मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर बघा, तिला बुद्धी काहीच नसते पण तिचं शरीर वाढत असतं. बघितले का तुम्ही असं? मतिमंद, अपंग जर मुलं असतील, त्यांची बुद्धी जरी वाढली नाही तरी शरीर वाढतं, त्याला म्हणायचं ग्रोथ झाली. पण डेव्हलपमेंट कशाला म्हणायचं? की तुमचं वय वाढलं आणि तुमची बुद्धी पण वाढली, तुमचे स्किल पण वाढले, इंटेलिजन्स पण वाढलं. फरक कळाला? नक्की समजते का मी शिकवलेलं? दिवे समजते का डोक्यावरून चाललंय सगळं? ह्याच्यावर प्रश्न आहेत तुम्हाला, नुसतं बघायचं नाही आहे, गोष्टीसारखं ऐकायचं नाही. हे प्रश्न सोडवायचे तुम्हाला ह्याच्यावरचे इंग्लिशमधून. सेमीला जायचं आहे ना? जायचं आहे ना सेमीला? मग शिकलं पाहिजे हे. ठीक आहे, पुढे बघा. Although all living beings growth in animals occurs only for a specific period of their life, plants continue to grow as long as they are alive. We can observe growth in all the organs of animals. Some parts of plant grows throughout. बोट ठेवा म्हणजे लक्षात येईल कुठं कुठं चाललंय ते. Throughout its lifespan, such as the girth of the tree trunk, the length of branches and length of the roots. Growth of some organs of the plants occurs for a limited period. For example, increase in size of the leaves. म्हणजे काय सांगितले ह्या पॅराग्राफमध्ये बाळांनो, की प्राण्यांची वाढ, म्हणजे प्राणी म्हणजे त्याच्यात आपण पण आलो, माणूस हा एक प्राणी आहे, की प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंत होते. म्हणजे आपलं नाही का आता 18व्या वर्षापर्यंत उंची वाढते, तिथून पुढे बंद होते, बरोबर का? 100व्या वर्षापर्यंत उंची वाढते आपली, उंच 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 असं होतं का? नाही. म्हणजे सांगितलं काय की एक प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंत होते, पण जे आपल्या हे आहेत प्लांट्स आहेत, प्लांट म्हणजे झाडं, वनस्पती, त्यांची वाढ मात्र शेवटपर्यंत होत राहते. तुम्ही म्हणाल कसं? तर बघता ना तुम्ही झाडाची मुळं लांब 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 लांबपर्यंत, जोपर्यंत ते झाड जिवंत आहे, वाळत नाही ते झाड, तोपर्यंत त्याची खोड आणि मुळं ही वाढतच राहतात. हा फरक सांगितला प्लांटमध्ये आणि ॲनिमल्समध्ये. ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि प्लांट्स म्हणजे झाडे, वनस्पती. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट बघा, पुढच्या पानावर या, इथं पेज नंबर 3 वर. तर तिथं काय म्हटलंय बघूया आपण.